मुलांना आपण पाहणार आहोत प्रश्नोत्तर. पण आपला जो पहिला प्रश्न आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत चुंबकीय पदार्थ म्हणजे काय. जो आपला पहिला प्रश्न आहे, चुंबकीय पदार्थ म्हणजे काय, की चुंबकीय पदार्थांना चिकटणाऱ्या पदार्थांना आपण काय बोलणार आहोत, चुंबकीय पदार्थ बोलणार आहोत. जसं आपण पाहिलं लोखंड आहे, निकेल आहे, कोबाल्ट आहे, हे कसे आहेत, त्यांना पदार्थ आहे जे चुंबकाला काय करत आहेत, ते आकर्षण करून घेणार आहेत. हे आपण पाहिले होतं मुलांना. आणि म्हणून जो आपलं जे करेक्ट आन्सर आपण बघा पाहणार आहोत, चुंबकीय चिकटणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ म्हणणार आहोत. उदाहरणार्थ लोह आहे, कोबाल्ट आहे. जसं मी तुम्हाला आता सांगितलं की हे सर्व पदार्थ कसे आहेत, चुंबकाला चिकटणारे आहेत, ते आकर्षून घेणार आहेत. आणि म्हणून चुंबकीय पदार्थ म्हणजे काय, चुंबकीय चिकटणाऱ्या पदार्थांना चुंबकीय पदार्थ असे म्हणणार आहोत. हे आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे मुलांना, अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय, आणि मात्र त्याचे उदाहरण आपल्याला सांगायचे आहेत. की अचुंबकीय पदार्थ म्हणजे चुंबकीय पदार्थांना न चिकटणाऱ्या पदार्थांना आपण काय बोलणार आहोत, चुंबकीय पदार्थ असे आपण त्यांना म्हणणार आहोत. जसं उदाहरणार्थ आपण पाहू शकतो प्लॅस्टिक आहे, लाकूड आहे. हे कसं आहे मुलांनो, की अचुंबकीय पदार्थ आहेत. देखील आपण उदाहरणं, त्याचे चित्र आपण या स्पष्टीकरणाच्या माध्यमातून आणि चित्रकरणाच्या माध्यमातून आपण पाहिलेले आहेत. बघा आपण पाहणार आहोत, जे पदार्थ चुंबकाला चिकटत नाही, जे पदार्थ चुंबकाला चिकटत नाही त्यांना आपण अचुंबकीय पदार्थ म्हणा. म्हणजे उदाहरणार्थ कापड आहे, कागद आहे, त्याचप्रमाणे प्लास्टिक आहे, लाकूड आहे, कागद, प्लास्टिक, त्याचप्रमाणे लाकूड आहे. ही सर्व पदार्थ कशी आहे, ती अचुंबकीय आहेत. म्हणजे आपण जसं बोलू शकतो की एखादं बघा इलेक्ट्रिसिटीचं जर काम करायचं असेल तर त्याच्यासाठी आपण बोलतो ना की पायामध्ये आपण चप्पल, प्लास्टिकची आपण पायामध्ये स्लीपर घातले पाहिजे. रबर आहे, रबर देखील काय आहे, अचुंबकीय पदार्थ आहे. लाकूड आहे, त्या लाकडाची समजा आपण लाकडावर उभं राहून जर एखादं काम करताय आणि जर एखादा शॉर्ट सर्किट झाला तरी आपल्याला त्याची इजा होत नाही. पण ते जर आपण एखाद्या आपण पत्र्याच्या याच्यावर चेअरवरती आपण उभं राहून जर ते काम करत आहेत इलेक्ट्रिशियनचं, तर आपल्याला शॉक लागल्यामुळे, कारण आपण कशावर उभे आहोत, पत्रा हा का देखील एक धातू आहे. आणि मग धातूची आपण काय करत आहोत, तो एकवटला जातो आणि त्याच्यामुळे शरीराला हानी होऊ शकते, इजा होऊ शकते. म्हणून जे पदार्थ ते कसे आहेत मुलांनो, ते सजातीय म्हणजेच काय आहे, ते चुंबकीय आहेत. मग अचुंबकीय पदार्थ कसे असू शकतात, कापड आहे, कागद आहे, प्लास्टिक आहे, लाकूड आहे, त्यातून रबर आहे. याच्यामध्ये चुंबकत्व असत नाही. हे क्लिअर झालेलं आहे. चुंबकीय पदार्थ म्हणजे काय, त्याची उदाहरणे काय, अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय आणि त्याची उदाहरणे काय, हे देखील आता आपण स्पष्ट केलेलं आहे. आपला जो तिसरा प्रश्न आहे आपण पाहणार आहोत, होका यंत्राची निर्मिती कशी झाली आहे. जो होका यंत्र की ज्याप्रमाणे या होका यंत्राचा आपण बोलू शकतो की वापर काय आहे, मूळ वापर की आपल्याला योग्य जी दिशा दर्शवण्यासाठी त्याचा आपला वापर केला जातो. मग ते दिशा दर्शवण्यासाठी होका यंत्राचा काय केलेलं आहे, निर्मिती केली. मग ती निर्मिती कशा प्रकारे झाली आपण ते देखील पाहणार आहोत. तर आपण बघणार आहोत की कशा प्रकारे होका यंत्र म्हणजे आपण बोलू शकतो त्याच्या की मॅग्नेट जो हा एक माणूस होता, जो एक मेंढपाळ होता, तो काय करतो त्याच्या नावावरून काय केलेलं आहे की आपल्याला इथे होका यंत्राची आपल्याला निर्मिती की तो एका अनोळखी देशामध्ये प्रवास करताना दिशा दर्शवण्यासाठी त्याचा वापर केला होता. लोडस्टोन नावाचा जो खडक आहे, त्या खडकाची बारीक पातळ सुई तयार करून त्या होका यंत्रामध्ये टाकली जाते आणि मग त्याचा हा वापर याचे केलेला आपण इथे पाहू शकतो. बघा आता इथे काय दिलं आहे, अनोळखी प्रदेशातून प्रवास करताना दिशा शोधण्यासाठी लोडस्टोन या खडकाचा वापर होऊ लागला. स्टोनचा अर्थच काय आहे, दगड आहे. रॉकचा अर्थ काय आहे, दगड आहे. स्टोन म्हणजे पण दगड आणि रॉक म्हणजे जसे मोठे खडक असतात त्याला आपण काय म्हणतो रॉक. आणि स्टोन म्हणजे जे छोटे छोटे दगड असतात. मग ते लोडस्टोन ह्या खडकाच्या वापर होऊ लागला व त्यातून होका यंत्राची ही निर्मिती झालेली आपण पाहत आहोत. मग ही निर्मिती आपण बघितली की कशा प्रकारे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी देखील केलेली आहे, की कशा प्रकारे तो यंत्राचा हा जो शोध लावलेला आहे ते देखील आपण या पाठाच्या माध्यमातून आपण पाहिलेलं आहे. तर अशा प्रकारे बघा आपण पाहिलं की होका यंत्राची जी निर्मिती आहे ती कशा प्रकारे झालेली आहे, की जो लोडस्टोन नावाचा जो खडक आहे, मॅग्नेटाईट हा जो खडक आहे, त्याचा पातळ खडक, जो छोटा खडक, त्याच्यामध्ये काय आहे, लोडस्टोन आहे जो खडक, त्या खडकाचा छोटा वापर करून त्या सुईमध्ये वापर केला आहे आणि होका यंत्राची ही तेव्हापासून निर्मिती झालेली आहे ते देखील आपण याच्यामध्ये पाहू शकतो. सो आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे आपण पाहणार आहोत, व्यवहारात आपण कोणकोणत्या प्रकारचे चुंबक वापरत आहोत. ही व्यवहारामध्ये म्हणजे काय की आपण डेली लाईफमध्ये, रुटीनमध्ये की जे आपल्याला
उपयोगात पडणारे जे चुंबक आहेत ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत मग आपण पाहिले आहे. चकतीच्या आकाराचे आहे, गोल आकाराचे आहेत, दंडगोल आकाराचे, शर्टच्या बटनाच्या आकाराचे देखील आपण पाहू शकतो. त्याचप्रमाणे गॅस सिलेंडरचा जो आकार आहे त्या मापाचे देखील, त्या आकाराचे देखील आपण पाहत आहोत. काही चौकोनी आकाराचे आहेत, काही स्क्वेअरच्या आकाराचे, त्याप्रमाणे काही रिक्टँगल आकाराचे आहेत. अशा बऱ्याच आकाराचे आपण देखील काय पाहिलेले आहेत, चुंबकत्व इथे पाहिलेले आहे. आयत आकाराचे, चपटी आकाराचे, गोल आकाराचे, शर्टच्या बटनाच्या आकाराचे, दंडगोलाकृती आकाराचे, अशा बऱ्याच प्रकारचे आपण काय पाहिलेले आहेत, चुंबक इथे पाहिलेले आहेत. बघा आपण पाहणार आहोत दैनंदिन व्यवहारात आपण पट्टी चुंबक वापरत आहोत. काय पाहत आहोत, पट्टी चुंबक, चकती चुंबक कोणते आहे, जे पट्टीच्या आकाराचे, जे आपल्याकडे पट्टी असते त्या पट्टीच्या आकाराचे देखील आपल्याकडे काय आहे, चुंबक आहे. त्याचप्रमाणे चकती चुंबक, जे चकती आहे म्हणजे कशा प्रकारची, जी चकती गोल आहे. त्याच नालाकृती म्हणजे जे नाल्याच्या आकाराचे आहेत चुंबक आहे. त्याचप्रमाणे वर्तुळाकार म्हणजे गोल आहे. त्याचप्रमाणे दंडगोलाकार चुंबक, दंडगोलाकार म्हणजे की दंडाचा जसा प्रमाणे आकार असतो त्याप्रमाणे आहे आणि काही बट्ट्याप्रमाणे दिसणारे देखील चुंबक. या सर्व चुंबकाचा वापर आपल्याला ज्या कामासाठी करायचा आहे, म्हणजे ज्या उपकरणामध्ये म्हणा किंवा ज्या यंत्रामध्ये आपल्याला करायचा आहे त्या सर्वांचा वापर या उपकरणामध्ये आणि त्या उपकरणामध्ये, यंत्रामध्ये त्याचा वापर हा निश्चितपणे केला जातो. तर अशा प्रकारे दैनंदिन वापरात येणारे जे सर्व प्रकारचे जे चुंबक आहेत ते आपण इथे पाहू शकतो. पट्टी चुंबक आहे, चकती चुंबक आहे, त्याचप्रमाणे नालाकृती चुंबक आहे, वर्तुळाकृती चुंबक आहे, दंडगोलाकृती चुंबक आहे आणि काही बटनाच्या आकाराच्या देखील चुंबक आहेत. या सर्वांचा वापर आपण दैनंदिन जीवनामध्ये सतत करत असतो. तर मुलांना आपण आता बघणार आहोत की चुंबकाचे काही गुणधर्म लिहा. मग चुंबकाचे काय गुणधर्म आहेत, आपण बघितलं आहे की चुंबकाचे गुणधर्म की चुंबक आहे काय उत्तर दक्षिण दिशेमध्ये काय राहते, ते स्थिर राहते, हा पहिला गुणधर्म आहे. तसंच त्यामुळे दोन्ही ध्रुवामध्ये त्याचं बल हे एकवटलेलं असतं. मग ते साऊथ असो किंवा नॉर्थ असो किंवा ते नॉर्थ असो किंवा साऊथ असो, दोन्ही ध्रुवामध्ये ते बल त्याचं दोन्ही ध्रुवामध्ये एकवटलेले असते. तर तिसरं आहे की दोन्ही ध्रुव एकमेकापासून हे वेगळे केले जात नाही आहे. त्यामुळे चौथं आपण बघू शकतो की त्याच्यामध्ये दोन्ही ध्रुवामध्ये जे सजाती ध्रुव आहे त्याच्यामध्ये काय असं मुलांना प्रतिकर्षण असतं. तर दोन्ही विरुद्ध दोन्ही दुसरे टोक आहेत त्याच्यामध्ये प्रतिकर्षण कसं असतं, विरुद्ध असतं, म्हणजे प्रतिकर्षण आहे त्या विरोधाभास असल्यामुळे ते काय केले जातात, एकमेकाकडे आकर्षिले जातात. म्हणजे 2 SS आहे किंवा 2 SS असेल, NN असेल तर ते काय सजाती आहे, म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे, प्रतिकर्षण आहे, म्हणजे ते काय केले जातात, एकमेकाकडे आकर्षिले जात नाहीत. त्याचप्रमाणे दुसऱ्या दोन विरुद्ध भागाला म्हणजे N आणि S असेल, 2 विरुद्ध ध्रुव असतील तर ते एकमेकाकडे काय केले जातात, आकर्षिले जातात. हा आपला चौथा गुणधर्म इथे आपण पाहिला. आपण बघा वाचणार आहोत. बघा चुंबक उत्तर व दक्षिण ध्रुव, चुंबक उत्तर व दक्षिण दिशेत स्थिर होते. आपला हा पहिला गुणधर्म आपण पाहत आहोत की जे चुंबक आहे ते उत्तर दक्षिण नेहमी दिशा दाखवण्याचं काम करते. हा पहिला पॉईंट आहे. चुंबकीय बल हे चुंबकाच्या दोन्ही ध्रुवाकडे एकवटलेले असते. ते दोन्ही ध्रुवाकडे काय आहे, त्याचं जे बल आहे ते दोन्ही ध्रुवाकडे एकवटलेलं आहे. हा आपला दुसरा गुणधर्म आहे. तिसरा, चुंबकाचे 2 ध्रुव एकमेकांपासून हे वेगळे करता येत नाही. चुंबकाचे जे 2 ध्रुव आहेत ते एकमेकांपासून वेगळे करता येत नाही. हा आपला तिसरा पॉईंट आहे. आणि जे चौथा आहे, चुंबकाच्या सजातीय ध्रुवामध्ये काय असते मुलांना, प्रतिकर्षण. 2 सजातीय ध्रुव आहेत म्हणजे SS आहे, NN आहे, हे काय सजातीय आहेत आणि म्हणजे त्याच्यात काय प्रतिकर्षण आहे. तर विजातीय ध्रुवामध्ये म्हणजे विरुद्ध ध्रुवामध्ये काय आहे, आकर्षण असते, जसं मी आत्ताच सांगितलं. तर अशा प्रकारचे हे 4 गुणधर्म आपण कशात पाहत आहोत मुलांनो, चुंबकाचे गुणधर्म आपण याच्यामध्ये पाहिले आहेत की 4 प्रकारचे गुणधर्म आपण याच्यामध्ये पाठामध्ये अभ्यासले होते आणि तेच गुणधर्म आपण पाहत आहोत. चुंबक उत्तर व दक्षिण ध्रुवामध्ये असते. त्याचप्रमाणे त्याचे चुंबकीय बल हे चुंबकाच्या दोन्ही ध्रुवाकडे हे एकवटलेले असते. दोन्ही ध्रुवामध्ये आहे ते दोन्ही ध्रुव वेगळे करता येत नाहीत. त्याचप्रमाणे समान ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असते, तर त्याचप्रमाणे विजातीय ध्रुवामध्ये आकर्षण असते. हे आपले गुणधर्म चुंबकाचे आपण इथे असलेले, आपण याचं उत्तर इथे करेक्ट दिलेलं आहे. आपला जो नेक्स्ट क्वेश्चन आहे मुलांनो, विद्युत चुंबक कसा तयार होतो. त्यांनी सांगितलं की विद्युत चुंबक कशा प्रकारे तयार होतो. आपल्या या प्रश्नाचं उत्तर म्हणून आपण बघणार आहोत की विद्युत चुंबक कशा प्रकारे तयार होतो, की विद्युत प्रवाहामुळे त्याच्यामध्ये विद्युत निर्माण होतो आणि ते विद्युत बंद केल्यामुळे तो विद्युत नष्ट देखील होतं. हे आपलं आन्सर आहे. बघा आपण पाहणार आहोत विद्युत चुंबक कसा तयार होत आहे. बघा आपण पाहणार विद्युत प्रवाहामुळे लोखंडी वस्तूंमध्ये काय होत आहे मुलांना, चुंबकत्व निर्माण होत आहे. विद्युत प्रवाहामुळे लोखंडी वस्तूमध्ये विद्युत प्रवाह
प्रवाह निर्माण होतो आणि त्याचप्रमाणे तो बंद केल्यास त्यातलं काय होत आहे, चुंबकत्व देखील नष्ट होत आहे आणि म्हणून अशा चुंबकालाच आपण काय बोलणार आहोत, विद्युत चुंबक असे आपण बोलणार आहोत. बघा आपण पुन्हा एकदा समजून घेणार आहोत. विद्युत चुंबक कसं तयार होत आहे, विद्युत प्रवाहामुळे लोखंडी वस्तूमध्ये काय होत आहे, चुंबकत्व निर्माण होत आहे आणि ते बंद केल्यास त्याच्यातलं चुंबकत्व देखील काय होत आहे, नष्ट होत आहे व अशाच प्रवाहाला आपण काय बोलत आहोत, विद्युत चुंबकत्व असे आपण बोलत आहोत. हे आपलं करेक्ट असेल ते असणार आहे. आपला नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे, कायम चुंबके कशापासून बनवतात? कायम चुंबके कोणत्यापासून बनवतात? लोह, कोबाल्ट आणि निकेल याच्यापासून जे कायम प्रकारची स्वरूपाची जी आपली चुंबके आहेत त्याच्यामध्ये वापर केला जातो, जेणेकरून आपण ते दीर्घकाळ वापरावी आणि ते आपल्याला वापरायला सोयीस्कर जावी, त्याच्यासाठी आपण मुलांना ते चुंबकत्वाचा देखील वापर करत असतो. बघा इथे जो प्रश्न आलेला आहे आपण पाहणार आहोत, कायम चुंबके निकेल, कोबाल्ट व लोह याच्या मिश्रणापासून बनलेले असतात. जे कायम स्वरूपाचे आहे म्हणजे आपण पाहू शकतो की जी दारावरची बेल आहे किंवा जे कपाटाला लागलेले जे लोखंड आहे की जे कपाटाला लागले जे चुंबक आहे की जे आपण दरवाजे ऑटोमॅटिक बंद केले जातात. मग हे आपण काय करत आहोत, आपण कायम स्वरूपाचा आपण ते वापर करत आहोत ना त्याचा आपण तात्पुरता वापर करत आहोत. किंवा मोठमोठे जे कारखाने आहे, जे क्रेन आहे, जे मोठे वाहने आहेत त्याच्यामध्ये असा वापर केला जातो. म्हणून ही कशी आहे, जे कायम स्वरूपाची जी वाहने आहेत त्याच्यामध्ये सर्व गोष्टींचा वापर केला जातो. ते कशापासून बनले आहेत, ते निकेल, कोबाल्ट आणि लोह या 3 मिश्रणापासून हे कायम चुंबके बनली गेलेली आहेत. हे देखील आपण इथे प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आता यांनी प्रश्न विचारला, चुंबकत्व कसे नष्ट होते? जर चुंबकत्व नष्ट जर करायचं असेल तर ते कशा प्रकारे नष्ट करता येईल? त्याला आपण तापमानानुसार त्याला आपण आग चटका देऊन किंवा आगीमध्ये ठेवून त्याचं आपण चुंबकत्व नष्ट करू शकतो. त्याला तोडू शकतो, फोडू शकतो, त्याला ते ब्रेक करू शकतो, फोडू शकतो. अशा प्रकारे त्याला आपटू शकतो आणि अशा केल्यामुळे त्याचं काय होणार आहे, चुंबकत्व हे नष्ट होणार आहे. बघा इथे पाहणार आहोत, चुंबक तापवल्याने म्हणजे त्याला आग दिल्यामुळे की चुंबक तापवलं गेलं, जर त्याला उष्णता दिली गेली म्हणजेच काय, ते तापवलं गेल्यामुळे त्याचं चुंबकत्व नष्ट होणार आहे. ते फेकून दिल्यामुळे काय होणार आहे, त्याच्यातलं जे चुंबक आहे ते निघून जाणार आहे. त्याचप्रमाणे आपटले, तोडले, ते खाली आपटले पण किंवा ते तोडले तरी त्याचे चुंबकत्व काय होणार आहे, ते नष्ट होणार आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले की जर चुंबकत्व नष्ट करायचं असेल तर आपण अशा माध्यमातून ते करू शकतो असं त्यांनी इथे बहुतेक त्यांनी म्हणून चुंबकत्व कशा प्रकारे नष्ट होत आहे, ते तापवल्यामुळे, चुंबकत्व तापवल्यामुळे, ते आपटल्यामुळे, ते फेकून दिल्यामुळे, त्याचप्रमाणे त्याला गरम केल्यामुळे देखील होत आहे. ते तोडले की हाताने त्याप्रमाणे त्याला कोणत्याही माध्यमातून आपण तोडू शकतो. ते तोडल्यामुळे देखील त्याचं चुंबकत्व काय होत आहे, नष्ट होत आहे. हे आपलं योग्य आन्सर ते असणार आहे. आपला पुढचा प्रश्न आहे, चुंबक पट्टीत चुंबक रक्षक का ठेवले जाते? चुंबक पट्टीत चुंबक रक्षक का ठेवले जाते? जेणेकरून चुंबकाचं चुंबकत्व निघून जाऊ नये, ते सुरक्षित राहावं यासाठी चुंबक पट्टीमध्ये चुंबकमध्ये काय केलं जातं, चुंबक रक्षक म्हणून त्याच्यामध्ये ठेवलं जातं. बघा आपण पाहणार आहोत, चुंबक पट्टीतील चुंबकाची आदळ, आपट किंवा तापमान या सर्व गोष्टीपासून त्याचं रक्षण व्हावं किंवा गैरवापर यासारख्या कारणामुळे चुंबकत्व नाहीसे होऊ नये. गैरवापर की चुंबकाचा गैरवापर देखील होऊ शकतो. गैरवापर म्हणजे की ज्या गोष्टी अनुकूल नाही आहेत, बरोबर नाही आहेत किंवा चुकीच्या गोष्टीसाठी जर त्याचा वापर होत असेल म्हणून त्याला काय केलं आहे, त्याला सुरक्षा रक्षक हे वापरलं जातं. म्हणजे त्याला काय केलं जातं आहे म्हणून त्याला जर तापू नये किंवा त्याला आदळ आपट होऊ नये, ते फेकले जाऊ नये किंवा ते ब्रेक होऊ नये यासाठी, त्याचप्रमाणे त्याचा गैरवापर होऊ नये म्हणून ते चुंबक रक्षकाचा इथे वापर केला जात आहे. बघा आपण पाहणार आहोत, चुंबक पेटी चुंबकाची आदळ आपट होऊ नये, चुंबकाची आपट होऊ नये, तापमान आपण त्याला देऊ नये किंवा त्याला आगीवर तापवू नये किंवा त्याचा गैरवापर होऊ नये यासारख्या कारणामुळे चुंबक रक्षक देखील वापरला जातो. हे देखील आपण पाठाच्या माध्यमातून आणि चित्रीकरणाच्या माध्यमातून आपण ही गोष्ट व्यवस्थित समजून घेतलेली आहे. आपला जो प्रश्न आहे मुलांना आपण वाचणार आहोत पुढचा, चुंबक रक्षक कशास म्हणतात? चुंबक रक्षक कशास म्हणतात की चुंबक पट्टीत ठेवलेली जी मृदू पट्टी आहे किंवा जी लोखंडाची शुद्ध पट्टी आहे त्याला आपण काय म्हणत आहोत मुलांनो, चुंबक रक्षक असे आपण म्हणणार आहोत. बघा आपण पाहणार आहोत, चुंबक पट्टीत ठेवलेल्या मृदू लोखंडाची किंवा शुद्ध लोखंडाची जी पट्टी आहे ते चुंबकाचे काय करत आहे, ते रक्षण करण्याचं जे काम करत आहे आणि म्हणून आपण त्याला बोलणार चुंबक रक्षक असे आपण त्याला बोलणार आहोत. चुंबकाचं रक्षण करणारे म्हणजेच काय आहे की मृदू लोखंडाची जी पट्टी आहे, ज्या पट्टीला आपण काय
काय बोलतात ती मृदू लोखंडाची जी पट्टी आहे किंवा शुद्ध लोखंडाची जी पट्टी आहे ते काय करत असते, लोखंडाचं म्हणजे ती आदळली किंवा आपटली किंवा ते फेकली किंवा ती तोडली तरी त्याच्यापासून त्याचा काय होत आहे, बचाव होत आहे. ती सहजासहजी त्याच्यातलं जे चुंबकत्व आहे ते निघून जात नाही, ते दीर्घकाळ टिकण्यास देखील मदत होत असते. आणि म्हणून जे आपलं बघत असणारे की चुंबकाचे ते रक्षण करते आणि म्हणून अशा पट्टीस चुंबक रक्षक असं देखील आपण त्याला म्हणणार आहोत. कळाले मुलांना की चुंबक रक्षक म्हणजे कशाच म्हणतात, तर चुंबकात ठेवलेल्या मृदू लोखंडाच्या मृदू लोखंडाची शुद्ध लोखंडाची जी पट्टी आहे ते चुंबकाचं रक्षण करते आणि त्याचमुळे त्याला म्हणून आपण अशा पट्टीस चुंबक रक्षक म्हणणार आहोत. हे आपलं इथे उत्तर आपण दिलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण इथे 10 प्रश्नांची उत्तरं आपण इथे दिले गेलेली आहेत. आपण 10 प्रश्न आपण प्रश्नोत्तराच्या माध्यमातून इथे सोडवली आहेत. सराव, खेळ, परीक्षा, प्रश्नोत्तरं या 4ही माध्यमातून आलेले जे सर्व प्रश्नोत्तर आहे जे आपण पाहिले मुलांना की जे सरावाच्या मार्फत होते मुलांना 2 आपले ऑप्शन होते आणि त्याचप्रमाणे जे खेळ आणि परीक्षा याच्यामध्ये 4 ऑप्शन होते म्हणजे 4 आपण माध्यमातून आपण त्याला प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत आणि प्रश्नोत्तराच्या माध्यमातून काही दीर्घोत्तरी लघुत्तरी प्रश्नोत्तर आपण दिले गेलेले आहे. त्याची सर्व प्रश्नांची उत्तर आपण अचूक इथे क्लिअर केली आहे स्पष्टीकरणासकट. तर अशा प्रकारे मुलांना जो आपला पाठ आहे मुलांनो हा पाठ आपण इथे व्यवस्थित समजून घेतलेला आहे. मुलांना असं पाठ आपण बघितलेला आहे की आपण या पाठाच्या माध्यमातून पाहिलं आहे की चुंबकीय गंमत म्हणजे काय आहे, की आपण या पाठात असलेले जे सर्व टॉपिक आहेत ते देखील आपण कव्हर केले की चुंबकीचे गुणधर्म काय, चुंबक म्हणजे काय, चुंबक हे कशा प्रकारचे असते, चुंबकीय पदार्थ म्हणजे काय, अचुंबकीय पदार्थ म्हणजे काय. त्याचप्रमाणे आपण त्या चुंबकाची उदाहरणं आपण पाहिले ते विद्युत चुंबकीय म्हणजे काय, त्याचप्रमाणे चुंबकाचं रक्षण कशा प्रकारे केलं जातं, त्याची कशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे, ते कशा प्रकारे चुंबकत्व नष्ट होऊ शकतं आणि त्याचप्रमाणे कशा त्याची काळजी घेतली जाते या सगळ्या घटकांचा आपण अभ्यास केला. तर तसेच या आपल्या या चुंबकाचा शोध लावणारे मायकल फॅरेडे हे जे 17व्या शतकातले जे आपले इंग्लंडचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी कशा प्रकारे या विद्युत चुंबकाचा जो शोध लावलेला आहे त्याची देखील आपण माहिती या पाठाच्या माध्यमातून आपण घेतलेली आहे, ती देखील मी तुम्हाला सांगितले. तर अशा प्रकारे आपले जे हर एक प्रकारचे जे कव्हर आहे आपण घटक आहेत ते कव्हर केलेले आहे, त्याचा सविस्तरपणे आपण अभ्यास इथे केलेला आहे. अशा तऱ्हेने मुलांना हा पाठ मी तुम्हाला व्यवस्थितरित्या सोप्या भाषेत व्यवस्थित नीट समजून सांगितलं आहे, तो तुम्हाला समजला आहे मला खात्री आहे. भेटूया एका नवीन पाठाकडे, एका नवीन भागाकडे. तोपर्यंत धन्यवाद.